एखादी मोठी कंपनी यशस्वी कशी होते, कधी विचार केलाय? हे फक्त नशिबाचा खेळ असतो की यामागे काहीतरी खास सूत्र आहे? तर आज आपण यशाचं तेच सूत्र उलगडणार आहोत, आणि ते म्हणजे व्यवस्थापनाची तत्वे. तर बघा, यश मिळवणं हे काही फक्त नशिबावर अवलंबून नसतं बरं का. त्यासाठी लागतो एक पक्का मजबूत आराखडा. आणि हाच आराखडा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर व्यवस्थापनाची तत्वे. तर मग यशाचं जे काही रहस्य आहे ना, ते याच व्यवस्थापनाच्या तत्वांमध्ये दडलेलं आहे. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की ही तत्वे नेमकी आहेत तरी काय. आता सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही तत्वे म्हणजे काही दगडावरची रेष नाहीयेत. हे काही कडक नियम नाहीयेत. तर हे आहेत व्यवस्थापकांसाठीचे गाईडलाईन्स, म्हणजे मार्गदर्शक तत्वे. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी आणि योग्य कृती करण्यासाठी ही त्यांना मदत करतात. अच्छा, तर मग या तत्वांचं स्वरूप कसं असतं? आपण असं समजू शकतो की ही तत्वे म्हणजे मॅनेजरच्या हातातली अशी काही हत्यारं आहेत, अशी काही टूल्स आहेत, जी तो कोणत्याही परिस्थितीमध्ये वापरू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही तत्वे युनिव्हर्सल आहेत. म्हणजे काय? तर तुम्ही जगात कुठेही जा, कोणत्याही संस्थेत जा, ती लागू होतातच. दुसरं म्हणजे ती लवचिक आहेत. म्हणजे परिस्थितीनुसार त्यात आपण बदल करू शकतो. आणि हो, ही काही एका रात्रीत तयार झालेली नाहीत. अनेक वर्षांच्या सरावातून आणि प्रयोगांमधून ती बनलेली आहेत. ती मानवी वागणुकीवर आधारित आहेत. आणि हो, हे लक्षात ठेवायला हवं की प्रत्येक तत्व तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे, सगळं मान्य. पण मग प्रश्न असा येतो की ही तत्वे वापरायची का? म्हणजे याचा नक्की फायदा तरी काय होतो? तर बघा, कोणत्याही कंपनीला आपलं ध्येय गाठायचं असेल तर या तत्वांशिवाय पर्याय नाही. यांचं महत्त्व खरंच खूप जास्त आहे. विचार करा, या तत्वांमुळे काय काय होतं. एकतर मॅनेजर्सना एक योग्य दिशा मिळते की नक्की काय करायचं. पैसा आणि वेळ वाया जात नाही. निर्णय घेणं खूप सोपं होऊन जातं. आणि एवढंच नाही, तर संस्थेला आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव होते. नवीन रिसर्च आणि डेव्हलपमेंटला प्रोत्साहन मिळतं. म्हणजे थोडक्यात संस्थेचा चौफेर विकास होतो. चला, आता ओळख करून घेऊया त्या व्यक्तीची ज्यांनी मॅनेजमेंटच्या या क्षेत्राला एक नवी दिशा दिली. त्यांचं नाव आहे हेनरी फेयॉल. त्यांना आधुनिक व्यवस्थापनाचे जनक म्हणजे फादर ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असंही म्हटलं जातं. तर हे हेनरी फेयॉल कोण होते? ते मूळचे एक फ्रेंच मायनिंग इंजिनियर होते. त्यांनी आपल्या कामाच्या अनुभवातून आणि बारकाईच्या निरीक्षणातून व्यवस्थापनाचा एक असा जबरदस्त सिद्धांत मांडला की ज्यांनी अक्षरशः जगभरातल्या मॅनेजमेंटच्या विचारांना एक नवा आकार दिला. आणि त्यांनी व्यवस्थापनाची अशी 1-2 नाही, तर तब्बल 14 तत्वे सांगितली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती आजही तितकीच प्रभावी आणि उपयोगी आहेत. आता ही सगळी 14 तत्वे तर आपण पाहू शकत नाही, पण त्यातली काही जी खूप महत्वाची आहेत त्यांच्यावर आपण एक नजर टाकूया. म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत आपल्याला अजून चांगल्या प्रकारे समजेल. यातलं एक महत्वाचं तत्व आहे आदेशातील एकवाक्यता. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. एक कर्मचारी, एकच बॉस. साधं गणित आहे. विचार करा, जर एकाच माणसाला 2 वेगवेगळे बॉस येऊन सांगत असतील की हे कर आणि ते कर, तर त्याचा गोंधळ उडणार की नाही? तो बिचारा कोणाचा ऐकणार? आणि मग कामाचं तर विचारायलाच नको. आता हे पुढचं तत्व तर खूपच इंटरेस्टिंग आहे. याला म्हणतात अधिकार साखळी. म्हणजे काय? तर माहितीचा प्रवाह वरच्या अधिकाऱ्याकडून खालच्या कर्मचाऱ्याकडे एका सरळ रेषेत येतो. पण इथे एक ट्विस्ट आहे. समजा मार्केटिंग टीममधल्या एकाला सेल्स टीममधल्या त्याच्याच लेवलच्या कोणाशी तरी बोलायचंय, तर मग काय तो आधी आपल्या बॉसला सांगणार, मग तो बॉस त्याच्या बॉसला, असं करत बसायचं का? नाही. त्यासाठी फेयॉल यांनी एक शॉर्टकट दिलाय. त्याचं नाव आहे गँग प्लँक. यामुळे एकाच पातळीवरचे कर्मचारी थेट एकमेकांशी बोलू शकतात. किती वेळ वाचतो आणि कामं किती पटापट होतात, नाही का? फेयॉल यांनी आणखी एका गोष्टीवर खूप भर दिला. ती म्हणजे एस्प्री डी कॉर्प्स. आता हा फ्रेंच शब्द आहे, पण याचा सरळ सोपा अर्थ आहे संघभावना. म्हणजे आपली टीम स्पिरिट. जेव्हा सगळेजण मी नाही तर आम्ही म्हणून काम करतात, तेव्हाच खरी मजा येते. कारण शेवटी काय, एकी हेच बळ. बरं, हे तर झालं हेनरी फेयॉल यांच्याबद्दल. त्यांनी संपूर्ण प्रशासनाकडे म्हणजे टॉप लेव्हल मॅनेजमेंटकडे पाहिलं. पण त्याचवेळी आणखी एक विचारवंत होते, फ्रेडरिक विन्स्लो टेलर. आणि त्यांनी मॅनेजमेंटकडे बघण्याचा एक पूर्णपणे वेगळा पण तितकाच महत्वाचा दृष्टिकोन दिला. चला, आता तो समजून घेऊया.
टेलर यांचा सगळा फोकस होता तो कामगारांच्या कार्यक्षमतेवर, म्हणजे वर्कर इफिशियन्सीवर. त्यांनी काय केलं तर प्रत्येक कामाचं अगदी शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण केलं. म्हणजे एखादं काम कमीत कमी वेळेत, कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याचा त्यांनी अभ्यास केला आणि याच विचाराला शास्त्रीय व्यवस्थापन असं नाव मिळालं. तर मग ह्या दोन महान विचारवंतांमध्ये नेमकं फरक काय? बघा, सोप्पं आहे. फेऑल यांनी टॉप डाऊन अप्रोच ठेवला. म्हणजे त्यांनी वरून, मोठ्या पदावरून संपूर्ण प्रशासनाकडे पाहिलं. याउलट टेलर यांनी बॉटम अप अप्रोच ठेवला. म्हणजे त्यांनी थेट जमिनीवर, कामगारांच्या पातळीवर जाऊन त्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित केलं. एकाचा भर प्रशासकीय कार्यक्षमतेवर तर दुसऱ्याचा भर कामगारांच्या कार्यक्षमतेवर. आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न. फेऑल आणि टेलर यांचे हे विचार तर 100 वर्षांपेक्षाही जुने आहेत. मग आजच्या या हायटेक जगात या जुन्या तत्वांचं आपण काय करायचं? ती आजही तितकीच महत्वाची आहेत का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच, 100% आहेत. कारण या तत्वांची खरी ताकद त्यांच्या लवचिकतेमध्ये आहे. आधी म्हटल्याप्रमाणे हे काही कठोर नियम नाहीत. हे मार्गदर्शक दिव्यांसारखे आहेत, जे प्रत्येक संस्थेला त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या काळानुसार वाट दाखवतात. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. आजचं जग एआयचं आहे, रिमोट वर्कचं आहे, रोज नवनवीन स्टार्टअप्स उभे राहत आहेत. अशा काळात मॅनेजमेंटची ही मूळ तत्वे, ही क्लासिक प्रिन्सिपल्स कशी बदलतील? किंवा कदाचित ती आणखी जास्त महत्वाची ठरतील? यावर विचार करायला नक्कीच हरकत